नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। परीक्षेला काही मोजकेच दिवस राहिलेत आणि या मोजक्या दिवसामध्ये आपले एक महत्त्वाचं लेक्चर आपण दरवर्षी अपलोड करतो। असं एक महत्त्वाचं लेक्चर म्हणजे आज आपण ते लेक्चर बघणार आहे। त्या लेक्चरची सुरुवात असणार आहे ऐतिहासिक क्रांतीचे सुवर्ण पर्व किंवा सुवर्ण पानं। आणि या सुवर्ण पानं या लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहे 100 वर्ष पूर्ण झालेल्या घटना, 125 वर्ष पूर्ण झालेल्या घटना, त्यानंतर 150 वर्ष पूर्ण झालेल्या घटना, 175 आणि 200 वर्ष। ठीक आहे, तर अशा सगळ्या घटना ज्यांच्यावर परीक्षेला नेहमी प्रश्न असतो, तर अशा घटना या लेक्चर मधून आपण कव्हर करण्याचा काय करू प्रयत्न करू। शेवटपर्यंत लेक्चर बघा, त्यातल्या घटना व्यवस्थित बघा, तर त्या घटनेच्या माध्यमातून तुम्हाला पुढच्या काळामध्ये जर क्वेश्चन आला तर तो क्वेश्चन याच्या माध्यमातून नक्की सोडवता येईल। ही मात्र 100% तुम्हाला इथे गॅरंटी देतो, कारण आता राज्यसेवा पूर्व झाली त्याला या घटनेवर प्रश्न विचारले होते, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे या घटना महत्त्वाच्या आहेत जिथे क्वेश्चन असतात। जास्त वेळ न घेता आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। तर आपलं पहिलं लक्षात ठेवा, आपण बघूया 100 वर्ष पूर्ण झालेल्या घटना। तर इतिहासामध्ये अशा काही घटना असतात ज्याची शताब्दी साजरी केली जाते, त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन सुद्धा येतात, लक्षात ठेवा। त्यातली सगळ्यात महत्त्वाचं पहिली घटना म्हणजे स्वामी श्रद्धानंद यांची झालेली हत्या। ठीक आहे, तर स्वामी श्रद्धानंद हे नाव ज्या समाजासोबत जोडलं गेलं तो समाज होता आर्य समाज। त्यामुळे आर्य समाज हा परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात। आणि सोबत मग स्वामी श्रद्धानंद यांची हत्या 1926 ला झाली होती, ज्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे शुद्धी आंदोलनाचं प्रमुख नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं, कारण आपण आर्य समाजाला शुद्धीकरण, आर्य समाजाचं महत्त्वाचं काम आपण बघितलं होतं, लक्षात ठेवा। शुद्धीकरण चळवळ हे आर्य समाजाचं सगळ्यात महत्त्वाचं काम होतं। जे लोक ख्रिश्चन धर्मात गेले त्यांना परत हिंदू धर्मात आणण्याचं काम आर्य समाजाने केलं। पण हेच काम करणारे समाजसुधारक कोण होते, तर बाळशास्त्री जांभेकर होते, लक्षात ठेवा। त्यामुळे व्हॅलेंटाईन चिरोल सुद्धा आर्य समाजाला असं म्हणले होते की आर्य समाज म्हणजे भारतीय संतोषाचं काय जनक आहे। ठीक आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं त्या शुद्धी आंदोलनाचे महत्त्वाचे नेते म्हणून आपल्याला स्वामी श्रद्धानंद यांच्याकडे पाहता येतं। ठीक आहे, तर एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचे हिंदू मुस्लिम ऐक्याचे सुद्धा ते महत्त्वाचे पुरस्कर्ते असलेले आपल्याला दिसले, लक्षात ठेवा। पण अब्दुल रशीद या व्यक्तीने त्यांची काय केली होती, हत्या केली होती, लक्षात ठेवा। त्यांचं मूळ नाव होतं महात्मा मुन्सीराम। ठीक आहे, त्यामुळे दयानंद सरस्वती यांच्या प्रभावामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं प्रभावित होऊन आर्य समाजामध्ये काय केला होता, प्रवेश केला होता। पण आर्य समाजामध्ये जरी त्यांनी प्रवेश केला असला तरी आर्य समाजाच्या माध्यमातून त्यांनी काम केलं। पण स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हरिद्वारमध्ये गुरुकुल कांगडी महाविद्यालय काढलं होतं आणि ज्या गुरुकुल कांगडी महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी वैदिक शिक्षण द्यायला सुरू केलेले आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा। त्यामुळे वेदांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता, आर्य तत्वाचा त्यांनी स्वीकार केला होता आणि आर्य समाजामध्ये राहून ते महत्त्वाचं काम करत होते। स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मृत्यूनंतर सुद्धा आर्य समाजामध्ये खूप त्यांचा महत्त्वाचा रोल राहिलेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा। 1895 मध्ये जालंधर मध्ये त्यांनी वैदिक पाठशाला सुद्धा चालू केली होती। प्रश्न विचारला जाऊ शकतो, जालंधर मध्ये वैदिक पाठशाला चालू करणारे कोण होते, स्वामी श्रद्धानंद होते। एवढंच नाही तर मुलींसाठी सुद्धा स्वतंत्र शाळा होती। त्यानंतर दलितांना आर्य समाजामध्ये प्रवेश देऊन त्यांच्या उन्नतीसाठी सुद्धा स्वामी श्रद्धानंद यांनी काय केलं होतं, काम केलं होतं, लक्षात ठेवा। 1900 मध्ये हरिद्वार जवळ गुरुकुल कांगडी महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली होती, जिथं वैदिक धर्माचं शिक्षण देण्याचा त्यांचा काय होता, विचार होता। त्यामुळे स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मृत्यूनंतर 2 गट पडले होते, लक्षात ठेवा आर्य समाजामध्ये। एक होता सगळ्यात महत्त्वाचा स्वामी श्रद्धानंद यांच्या माध्यमातून काम करणारा गट, आणि दुसरा गट होता लाला लजपत राय आणि लाला हंसराज या लोकांच्या माध्यमातून काम करणारा गट, लक्षात ठेवा। त्यामुळे स्वामी श्रद्धानंदांनी हरिद्वार इथं गुरुकुल कांगडी महाविद्यालयाची काय केली होती, स्थापना। आणि लाला लजपत राय यांनी लाहोर मध्ये अँग्लो वैदिक स्कूल काढलं होतं, लक्षात ठेवा। आता हे अँग्लो वैदिक स्कूल कोणाचं होतं, परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। त्यामुळे अँग्लो वैदिक स्कूल होतं लाला लजपत राय आणि लाला हंसराज यांचं। ठीक आहे, त्यानंतर गुरुकुलमध्ये त्या गुरुकुल कांगडी विद्यालयामध्ये लक्षात ठेवा संस्कृत, वेद, प्राचीन विद्या तसेच इंग्रजी आणि आधुनिक विज्ञानाचा सुद्धा समावेश होता, ज्याच्यामध्ये ते शिक्षण पण त्या गुरुकुल कांगडी विद्यालयामध्ये दिलं जायचं, लक्षात ठेवा। शिक्षणाचं माध्यम हिंदी ठेवलं होतं। त्यानंतर 1909 मध्ये सर्वदेशक आर्य प्रतिनिधी सभा स्थापन झाली होती। त्या सर्वदेशक आर्य प्रतिनिधी सभेचे 1910 ला
स्वामी श्रद्धानंद काय झाले होते, अध्यक्ष झाले होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे लाला लजपत राय हे सुद्धा सुरुवातीला लाहोर मधून, पंजाब मधून आर्य समाजाचं काम करत होते. त्यामुळे आर्य समाजाचा लाला लजपत राय यांच्यावर सुद्धा प्रभाव होता. पुढे आर्य समाजाची हीच गोष्ट हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, लक्षात ठेवा, ही गोष्ट लाला लजपत रायला घेऊन जाते कुठं, तर त्यांना घेऊन जाते यांच्यासोबत अखिल भारतीय हिंदू महासभा. आणि 1925 ला अखिल भारतीय हिंदू महासभेचे सुद्धा अध्यक्ष लाला लजपत राय राहिले होते. म्हणजे याचा अर्थ सगळ्यात महत्वाचा आर्य समाजापासून हे काम चालू होतं. त्यामुळे आर्य समाज महत्वाचा आहे, त्यातलं स्वामी श्रद्धानंद. त्यानंतर त्यांनी 1917 ला संन्यास घेऊन स्वामी श्रद्धानंद असं नाव धारण केलं होतं. नंतर काँग्रेसमध्ये ते सक्रिय झाले होते, लक्षात ठेवा. 1919 ला अमृतसर अधिवेशन झालं होतं. त्या अधिवेशनाचे ते स्वतः काय होते, अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. गांधीजी सोबत मतभेद झाले होते म्हणून राजकारणातून पुढे ते दूर गेले होते. पण लक्षात ठेवा, जामा मस्जिद मध्ये जाऊन तिथं सर्व मुस्लिम बांधवांसमोर भाषण करणारे व्यक्ती कोण होते, तर जामा मस्जिद मध्ये जाऊन तिथं भाषण करणारे व्यक्ती स्वामी श्रद्धानंद होते. आणि स्वामी श्रद्धानंद यांची हीच गोष्ट सगळ्यात वेगळी ठरते, लक्षात ठेवा. जिथं जाऊन त्यांनी भाषण करून हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्याचा काय केला होता, प्रयत्न केला होता, लक्षात ठेवा. परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, जामा मस्जिद मध्ये जाऊन भाषण करणारे व्यक्ती कोण होते आणि मुस्लिम बांधवांसमोर भाषण देऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार त्यांनी तिथे केलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे हिंदू संघटना आणि शुद्धी चळवळीचे ते प्रमुख नेते बनले होते. त्यानंतर हिंदू शुद्धी सभेच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांनी पुढे काय केला होता, सहभाग घेतला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे असे व्यक्ती होते स्वामी श्रद्धानंद. त्यानंतर 1926 मध्ये कराचीच्या अशगेरी बेगम यांना हिंदू धर्मात त्यांनी प्रवेश दिला होता. त्यामुळे अब्दुल रशीद यांनी त्यांची पुढे काय केली होती, 26 ला हत्या केली. सद्धर्म प्रचारक आणि आर्य गॅजेट या नियतकालिकाचे ते काय होते, संपादक पण राहिले होते. त्यानंतर आर्य समाज आणि डिट्रेक्टरीज विंडेक्शन, लक्षात ठेवायचा, हा त्यांचा 1910 ला काय होता, ग्रंथ होता. नंतर वेद आणि आर्य समाज हे त्यांचे ग्रंथ होते. आदिम सत्यार्थ प्रकाश आणि आर्य समाज के सिद्धांत हे पण त्यांचे हिंदी मधले ग्रंथ आहेत. आता सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश ग्रंथ लिहिला होता. आणि त्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथामध्ये सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय केलं होतं, तर आर्य समाजाच्या तत्वांचा त्याच्यामध्ये सर्व त्यांनी काय केला होता, उल्लेख केला होता. त्यामुळे सत्यार्थ प्रकाश एक आर्य समाजाचा सगळ्यात महत्वाचा ग्रंथ आहे. ठीक आहे. त्यामुळे सत्यार्थ प्रकाशवर पण परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर स्वामी श्रद्धानंद यांच्याबद्दलची माहिती आहे. बाकी आर्य समाज आणि ते यांच्याबद्दल सगळी माहिती लक्षात असू द्या, क्वेश्चन विचारतील. त्यानंतर दुसरी घटना 100 वर्ष पूर्ण झालेली युनियन ट्रेड ऍक्ट, लक्षात ठेवा, किंवा ट्रेड युनियन ऍक्ट तुम्ही असंही त्याला म्हणता. आणि ट्रेड युनियन ऍक्टला 1926 ला कायदा झाला होता, ज्याला 2026 ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. सगळ्यात महत्वाचा हा कायदा करण्यासाठी ज्या व्यक्तीनं योगदान दिलं त्या व्यक्तीचं नाव होतं नामू जोशी, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे कामगार संघटना ज्या कायद्यानं प्रदान होत, कामगार संघटना ज्या स्थापन होतात त्या कामगार संघटनाला कायद्याच्या माध्यमातून संरक्षण मिळावं असा हेतू होता. त्यासाठी नामू जोशींनी प्रयत्न केले होते आणि त्या प्रयत्नाचा परिणाम असा होता, लक्षात ठेवा, 1926 ला ट्रेड युनियन ऍक्ट सरकारनं पास केलता. आणि ह्या कायद्यानं ज्या कामगार संघटना स्थापन झाल्या त्या संघटनांना एक प्रकारे संरक्षण प्रदान करण्याचा काय होता, प्रयत्न होता. आणि ते संरक्षण प्रदान करण्याचं काम सुद्धा त्या कायद्यानं पुढे संघटनेला केलेलं आपल्याला दिसतं. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे योगदान राहिलं होतं नामू जोशी. पण त्या कायद्याची अंमलबजावणी होती 1 जून 1927 ला, पण 1926 चा कायदा आहे, लक्षात ठेवा. आता नामू जोशी असं हे नाव महत्वाचं, ज्यांनी कामगार चळवळीमध्ये खूप महत्वाचं काम केलं. त्यामुळे नामू जोशी यांच्या कामगारांसाठी असलेल्या संघटना सोशल सर्व्हिस लीग ही संघटना, लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन ही संघटना महत्वाची, जी कामगारांसाठी काम करायची. नाही एवढंच महत्वाचं किरण नावाचं वर्तमानपत्र त्यांचं, ज्यातून त्यांनी कामगारांचे काय मांडले, प्रश्न मांडले, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे कामगार चळवळीला एक वेग आला होता या कायद्यानं, कारण संघटना ज्या स्थापन होत होत्या त्याला कायद्यानं संरक्षण प्रदान करण्याचा प्रयत्न झाला. ठीक आहे. त्यामुळे कामगार चळवळीला एक बळकटी पण भेटली, लक्षात ठेवा. त्यानंतर कामगार संघटित होऊ लागले, कामगारांच्या कामाच्या अन्यायाबाबत ते बोलू लागले, त्यातून संघटना स्थापन होऊ लागल्या. त्यानंतर मालकाकडून सुद्धा होणाऱ्या शोषणाला विरोध करण्याचं काम या ठिकाणी कायद्याची ताकद त्याला मिळाली, लक्षात ठेवा. त्यामुळे असा कायदा होता ट्रेड युनियन ऍक्ट, जो 1926 ला पास झाला. त्याला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई विधान परिषदेमध्ये त्यांची 1926 ला नियुक्ती करण्यात आली होती, लक्षात ठेवा. त्यामुळे तिथं जाऊन त्यांनी लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी काम केलं होतं. पहिल्यांदा नियुक्ती झाली होती, ज्याला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे एक नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांना तिथं नियुक्त करण्यात आलं होतं. शेतकरी असतील, कामगार असतील, अस्पृश्य असतील यांचे प्रश्न कंटिन्यू त्या ठिकाणी मांडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. त्यामुळे शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार हक्क
आणि अस्पृश्यता निर्मूलन याच्याबद्दल सुद्धा डॉक्टर बाबासाहेब तिथं बोलले, लक्षात ठेवा. त्यानंतर कोती पद्धत, महार वतन व्यवस्था आणि सामाजिक भेदभाव यांच्या विरुद्ध त्यांनी तिथं भूमिका घेतलेली आपल्याला दिसते. तर प्रश्न आला होता, कोती पद्धत महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे, लक्षात ठेवा. तर कोती पद्धत महाराष्ट्राच्या कोकण विभागात असलेली आपल्याला दिसते. पुढे यशवंतराव चव्हाण साहेबांनी कोती पद्धत नष्ट करणारे विधेयक सुद्धा तिथं पास केलेलं आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसतं. ठीक आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1926 ला त्या काउन्सिलवर नियुक्ती झाली होती. त्यामुळे महत्वाचं आहे, त्यांच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं किंवा संधी मिळावी ही भूमिका त्यांनी मांडली होती. त्यानंतर त्यांचं नेतृत्व इथूनच पुढे देश पातळीवर सुद्धा गेलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांची मागणी मान्य केली होती की आमच्या लोकांना तुम्ही समावेश करा लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पुरुषोत्तम सोलंकी यांना सुद्धा मुंबई कायदे मंडळामध्ये पुढे नेमलं होतं. आता अजून एक तुम्ही लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेबांनी साऊथ बोरो कमिशनला सुद्धा साक्ष दिली होती. आणि साऊथ बोरो कमिशनला जेव्हा साक्ष दिली तेव्हा म्हणले होते की आमचे प्रतिनिधी केंद्रीय कायदे मंडळामध्ये सुद्धा पाहिजे. तेव्हा लक्षात ठेवा, 1919च्या कायद्यानं मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 2 लोकांना केंद्रामध्ये घेण्यात आलं होतं. एका व्यक्तीचं नाव होतं कालीचरण नंदा गवळी आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव होतं गणेश गवई. त्यामुळे गणेश गवई आणि कालीचरण नंदा गवळी हे 2 लोक लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये केंद्रामध्ये 1919च्या कायद्याने गेले होते. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, अनेकदा त्यांचे तिथं भाषण आर्थिक विषयाबद्दलचे सुद्धा तिथं गाजले होते, लक्षात ठेवा. मुंबई विधान परिषदेचे ते सदस्य 36 पर्यंत राहिलेले आपल्याला दिसतील. त्यानंतर देशाचे दुश्मन खटला 1926, लक्षात ठेवा, ऑक्टोबर. तर सगळ्यात महत्वाचं, या घटनेला सुद्धा 100 वर्ष पूर्ण होत आहेत. पण देशाचे दुश्मन हे पुस्तक 1925 ला लिहिलं होतं, लक्षात ठेवा. आता देशाचे दुश्मन हे पुस्तक 4 लोकांनी लिहिलं आहे. 4 लोक त्या पुस्तकाशी संबंधित आहेत. पहिले व्यक्ती लेखक होते, त्यांचं नाव होतं दिनकरराव जवळकर. दुसरे व्यक्ती होते रामचंद्र लाड, ज्यांनी त्या पुस्तकाचं टायपिंग केलं. तिसरे व्यक्ती होते केशवराव बागडे, ज्यांनी त्या पुस्तकाला प्रस्तावना दिली. आणि चौथे व्यक्ती होते केशवराव जेदे, ज्यांनी त्या पुस्तकाला प्रकाशित केलं, लक्षात ठेवा. आणि मग लोकमान्य टिळक यांचा मुलगा नारायण टिळक यांनी तो खटला दाखल केला होता, लक्षात ठेवा. कारण देशाचे दुश्मन या पुस्तकामध्ये 2 लोकांना देशाचे दुश्मन म्हणलं होतं, लोकमान्य टिळक आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर. त्यामुळे टिळकांच्या मुलानं तो खटला दाखल केला होता. पण नंतर त्या अपिलाचं वकील पत्र सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर बाबासाहेबांनी घेतलं होतं. आणि या 4 लोकांवर देशाचे दुश्मन खटला होता. त्यामुळे त्या 4 लोकांच्या त्या खटल्यामधून डॉक्टर बाबासाहेबांनी एकही रुपया न घेता त्या सगळ्यांची निर्दोष मुक्तता केली होती, लक्षात ठेवा. त्यामुळे वरच्या न्यायालयातून चौघांनाही मुक्त करणारे डॉक्टर बाबासाहेब आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्वाचं हे पुस्तक आणि हा खटला तेव्हा देश पातळीवर चर्चेचा विषय होता. त्यातून मात्र चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झालेली. ठीक आहे. तर देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिण्याच्या कारणावरून तो खटला न्यायालयामध्ये गेला होता आणि त्या चौघांनाही दोषी मानलं होतं, लक्षात ठेवा. एक होते लेखक, दुसरे होते मुद्रक, तिसरे होते प्रस्तावना लिहिणारे आणि चौथे होते सगळ्यात महत्वाचं प्रकाशक. या 4 लोकांवर खटला होता. पण फिर्यादीच्या बाजूने पुण्यामध्ये बोपटकरांनी तिथं सगळ्यात महत्वाचं काय केलं होतं, आपलं वकीलपत्र घेतलेलं. पण डॉक्टर बाबासाहेबांनी यांचं वकीलपत्र घेऊन त्यांना काय केलं होतं, निर्दोष सोडलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. त्यानंतर पब्लिक सर्व्हिस कमिशन, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, लक्षात ठेवा, 1926 ला स्थापना आहे, ज्याला 2026 मध्ये 100 वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत, लक्षात ठेवा. ज्याला आपण आज केंद्रीय लोकसेवा आयोग असं म्हणतो. पहिले अध्यक्ष सर रॉस बारकर नावाचे व्यक्ती होते. ठीक आहे. त्यामुळे पहिले अध्यक्ष बारकर होते, पण सध्याचे अध्यक्ष डॉक्टर अजय कुमार आहेत. तर पॉलिटीच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा मुद्दा तुम्हाला महत्वाचा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याबद्दल डिटेल असणारी माहिती तुम्ही लक्षात ठेवा. नागरी सेवांसाठी भरती प्रक्रिया राबवणं, लक्षात ठेवा. स्पर्धा परीक्षा आयोजित करणं, नियुक्ती भरती सेवा विषयक सगळ्या मुद्दे असतील. त्यानंतर प्रशासनात गुणवत्ता आणणं, प्रोत्साहन देणं, या सगळ्या गोष्टी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून केल्या जातात. सध्याचे अध्यक्ष विचारले जाऊ शकतात. त्यामुळे डॉक्टर अजय कुमार लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर सर्व्हिस कमिशन स्थापन करण्याची तरतूद 1919च्या कायद्यामध्ये होती. आणि 1919चा कायदा होता मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, लक्षात ठेवा. आणि 1924 ला एक ली कमिशन होतं, लक्षात ठेवा, ली आयोग. त्या ली आयोगाने शिफारशीची स्थापना आपलं करण्याची शिफारस केली होती, स्थापना करण्याची. आणि पुढे 1926 ला मग त्याची स्थापना झाली होती. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचा कायदा पण महत्वाचा 1919चा मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. त्यानंतर डॉक्टर मुत्तुलक्ष्मी रेड्डी, लक्षात ठेवा, त्यांच्यावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. कारण का 1926 ला मद्रास लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवर नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. ठीक आहे. त्यामुळे मद्रास लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवर नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला कोण, या अर्थानं प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यांचं नाव होतं मुत्तुलक्ष्मी रेड्डी, लक्षात ठेवा. त्यामुळे महिलांचं शिक्षण, आरोग्य आणि हक्क याच्याबद्दल त्यांनी काम केलं. त्यानंतर देवदासी प्रथा निर्मूलनासाठी त्या सक्रिय राहिल्या होत्या. त्यानंतर बालविवाह आणि शोषणाविरुद्ध, स्त्री शोषणाविरुद्ध त्यांनी आवाज
उठवला, सोबत महिलांच्या राजकीय सहभागाला त्यांनी प्रोत्साहन दिलं. ठीक आहे, त्यामुळे मुत्तुलक्ष्मी रेड्डी यांच्यावर प्रश्न विचारतील ज्या की महत्वाचे आहेत. देवदासी पद्धतीबद्दल, त्यानंतर मुरळी वाघ्या मुरळी पद्धतीबद्दल महाराष्ट्रामध्ये आवाज उठवणारे समाजसुधारक होते महर्षी वीरा शिंदे. त्यामुळे मुरळी प्रतिबंधक चळवळ सुद्धा महर्षी वीरा शिंदे यांनी चालू केली होती. तो पण मुद्दा लक्षात असू द्या, प्रश्न बनू शकतो. त्यानंतर सातारा जिल्हा महार परिषदेचं अधिवेशन झालं होतं 1926 ला. प्रश्न विचारला जाऊ शकतो. तिथं अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लक्षात ठेवा. त्यांच्या अध्यक्षतेखाली सातारामध्ये हे अधिवेशन पार पडलेलं. त्यानंतर त्यांनी तिथं महारत्नाविषयी सविस्तर माहिती सांगितली होती. सोबत सगळ्यात महत्वाचं अस्पृश्य बांधवांना वतनदारी आणि सगळ्यात महत्वाचं गावकीच्या हक्क सोडून देण्याचा पण त्यांचा काय होता, संदेश होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं त्या वतनदारी पद्धतीबद्दल डॉक्टर बाबासाहेब सातारा परिषदेमध्ये बोलले होते. त्यामुळे सातारा परिषद कुणाच्या अध्यक्षतेखाली झाली असं परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर उत्तर आहे, लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन जे 1926 ला झालं होतं, जे सगळ्यात महत्वाचं आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर 1926चं अधिवेशन गुवाहाटीला झालं होतं, जिथं सदस्यांना, लक्षात ठेवा, सदस्यांना खादी वापरण्याचं काय केलं होतं, बंधनकारक केलं होतं. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. काँग्रेसच्या सदस्यांना खादी वापरण्याचा बंधनकारक करणारा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये तिथं करण्यात आला होता, तर ते अधिवेशन गुवाहाटीचं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे श्रीनिवास हे त्या अधिवेशनाचे काय होते, अध्यक्ष होते. ठीक आहे, त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. प्रसिद्ध वकील आणि स्वातंत्र्य सैनिक राहिले होते. हिंदू मुस्लिम ऐक्य प्रस्थापित करण्यावर त्यांनी काय दिला होता, भर दिला होता, लक्षात ठेवा. आणि खादी वापरणं त्यांनी बंधनकारक केलेलं. प्रश्न विचारला जाऊ शकतो, कुठं केलं होतं, तर काँग्रेसचं ते महत्वाचं अधिवेशन 1926चं. त्यानंतर पारंपरिक पोशाख एक वैशिष्ट्य होतं की महात्मा गांधीच्या सूचनेनुसार सर्व काँग्रेस सदस्यांनी आणि स्वयंसेवकांनी खादीचे कपडे परिधान करणं अनिवार्य आहे असा ठराव इथं पारित करण्यात आला होता. प्रश्न विचारला जाऊ शकतो, असा ठराव काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये पारित करण्यात आला, तर ते 1926चं अधिवेशन आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, त्यामुळे भारतामध्ये, उत्तर पूर्व भारतामध्ये राष्ट्रीय जागृती घडवून आणण्यामध्ये ही महत्वाचं अधिवेशन गुवाहाटीमध्ये झालेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रतियोगी सहकारिता पक्ष. प्रतियोगी सहकारिता पक्षाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वराज्य पक्ष जो 1923 ला स्थापन झाला होता, ज्या पक्षाचे अध्यक्ष CR दास होते, लक्षात ठेवा. त्या पक्षाचे सचिव मोतीलाल नेहरू होते. त्या पक्षामध्ये 1926 ला फूट पडली होती आणि 1926 ला फूट पडल्यानंतर स्वराज्य पक्ष कमकुवत झालेला तुम्हाला पाहता येईल, लक्षात ठेवा. आता स्वराज्य पक्षामध्ये 3 गट पडले होते इथं. पहिला सगळ्यात महत्वाचं सहकारिता गट, लक्षात ठेवा. आपला पहिला प्रत्युत्तरवादी गट. आता प्रत्युत्तरवादी जो गट होता तो एक होता, दुसरा अप्रत्युत्तरवादी गट होता, लक्षात ठेवा, अप्रत्युत्तरवादी. आणि तिसरा जो गट होता तो या लोकांचा, टिळकांच्या अनुयायाचा, त्यांनी प्रतियोगिता सहकारी पक्ष काढलेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. म्हणजे असे 3 महत्वाचे गट 26 ला पडले होते. त्यामुळे 26 ला स्वराज्य पार्टीमध्ये काय पडली, फूट पडली. प्रत्युत्तरवादी गटामध्ये असे लोक होते, लक्षात ठेवा, ज्यांना वाटायचं आपण इंग्रजांना काय करावं, सहकार्य करावं. त्यामुळे इंग्रजांना सहकार्य करू म्हणणारा हा गट होता. ज्या गटात मध्ये लाला लजपत राय होते, लक्षात ठेवा. मदन मोहन मालवीय होते. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं मदन मोहन मालवीय होते. त्यानंतर जयकर होते, लक्षात ठेवा, जयकर नावाचे व्यक्ती. असे सगळे लोक या गटामध्ये होते. अप्रत्युत्तरवादी गटामध्ये मोतीलाल नेहरू होते. त्यांचं म्हणणं होतं आता आपण आपलं काम बंद करावं, आपण काँग्रेसमध्ये जावं आणि महात्मा गांधीला सपोर्ट करावा, लक्षात ठेवा. आणि प्रतियोगी सहकारिता पक्षामध्ये सर्व टिळकांच्या अनुयायाचा समावेश होता. आणि सगळे लोक, सगळ्यात महत्वाचं, टिळकांच्या धोरणं आणि तत्वानुसार चालणारी लोक होते. ते पण 1926 ला बाहेर पडतात स्वराज्य पार्टीमधून, नवीन पक्ष काढतात. आता प्रतियोगी सहकारिता जो पक्ष आहे त्याच्यावर अगोदरच आयोगानं कंबाईनला प्रश्न विचारून झालेला आहे. बरं, तो काय मुद्दा नवीन नाही की परत प्रश्न येईल. तो अगोदर पण आयोगाचा PYQ राहिला होता. त्याच्यामध्ये नची केळकर होते, बॅरिस्टर जयकर होते, मुंजे होते, आने होते आणि मदन मोहन मालवीय होते. या सगळ्या लोकांनी त्या प्रतियोगी सहकारिता पक्षामध्ये काम केलं. ठीक आहे, त्यामुळं बाहेर पडून त्यांनी हा पक्ष स्थापन केला. कारण टिळकांचं धोरण होतं प्रतियोगी सहकारिता, तुम्ही मला सहकार्य करा, मी पण तुम्हाला सहकार्य करतो, असं टिळक म्हणायचे, लक्षात ठेवा. त्यांच्याच अनुयायीने हा पक्ष काढलेला आपल्याला दिसतो. ठीक आहे, त्यामुळे प्रतियोगिता सहकारी पक्ष जो आला त्याला 100 वर्ष पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यानंतर आयटक संघटना 1920 ला स्थापन झाली होती. आयटकचे अध्यक्ष कोण होते असे परीक्षेला आजपर्यंत प्रश्न राहिले. आयटकचे पहिले अध्यक्ष होते लाला लजपत राय, लक्षात ठेवा. त्यानंतर CR दास सुद्धा आयटकचे अध्यक्ष होते. सरोजिनी नायडू आयटकच्या अध्यक्ष होत्या. पंडित जवाहरलाल नेहरू आयटकच्या अध्यक्ष होते, लक्षात ठेवा.
ठीक आहे. त्यामुळं बरेचसे लोक आयटकचे अध्यक्ष राहिले, पण सगळ्यात महत्वाचं आयटक मध्ये 1926-27 ला फूट पडली आणि 26-27 ला जी फूट पडली तिथं मग आयटकचे सहसचिव असणारे व्यक्ती महत्वाचे कोण? श्रीपाद अमृत डांगे, लक्षात ठेवा. त्यामुळे श्रीपाद अमृत डांगे यांच्या विचारांना बऱ्याचशा लोकांचा विरोध होता, लक्षात ठेवा. त्यामुळे साम्यवादी विचारांचा ज्यांच्यावर प्रभाव होता असे व्यक्ती होते श्रीपाद अमृत डांगे. आणि श्रीपाद अमृत डांगे 26-27 ला काय म्हणतात? आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगारांचे 2 गट काम करतात. एक गट होता आम्स्टरडॅम गट, दुसरा गट होता मॉस्को गट, लक्षात ठेवा. आम्स्टरडॅम गटाचं नाव होतं इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन, लक्षात ठेवा. आणि मॉस्को गटाचं नाव होतं रेड इंटरनॅशनल लेबर युनियन. मग आता श्रीपाद अमृत डांगे यांचं म्हणणं काय होतं? जर आपल्याला आपले प्रश्न सोडवायचे असतील, लक्षात ठेवा, कामगारांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला क्रांती करण्याशिवाय पर्याय नाही. क्रांती करून तुम्ही तुमचे काय सोडू शकता? प्रश्न सोडू शकता, असं कोण म्हणतं? श्रीपाद अमृत डांगे. मग श्रीपाद अमृत डांगे काय म्हणतात? आपण म्हणजे आयटकनं मॉस्को गटासोबत जावं आणि क्रांती करून आपण आपले प्रश्न सोडून घ्यावे. पण काही लोकांना ती गोष्ट आवडत नाही. उदाहरणार्थ नामू जोशी यांना ती गोष्ट आवडत नाही, त्यामुळे नामू जोशी नंतर आयटक मधून बाहेर पडतात. आयटकच्या स्थापनेमध्ये सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा नामू जोशी यांचं महत्वाचं योगदान राहिलेलं होतं. जरी पहिले अध्यक्ष लाला लजपतराय असले तरी नामू जोशी यांचं सुद्धा योगदान महत्वाचं आहे, जे आयटकच्या स्थापनेमध्ये होते. पण श्रीपाद अमृत डांगे यांची ही गोष्ट त्यांना आवडत नाही, त्यामुळे ते पुढे बाहेर पडतात. 1929 ला नवीन कामगारांची संघटना आणतात. पण आता प्रश्न आला होता शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं मुखपत्र कोणतं वर्तमानपत्र होतं? क्रांती. आणि क्रांती वर्तमानपत्र कोणाचं आहे? श्रीपाद अमृत डांगे, लक्षात ठेवा. त्यामुळे श्रीपाद अमृत डांगे यांचं लोकयुद्ध, क्रांती आणि सोशलिस्ट हे 3 न्यूजपेपर होते. त्यामध्ये शेतकरी आणि कामगारांचं मुखपत्र होतं क्रांती, ज्याच्यावर आताच कंबाईनच्या मेन्सला प्रश्न होता. त्यामुळे आयटक मधली फूट आहे का ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यामुळे आयटक मध्ये 26-27 ला फूट पडली, ज्याला 100 वर्ष पूर्ण होताना दिसत आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपलं एक पुस्तक जे की सरावासाठी तुम्हाला उपलब्ध करून दिले. पुस्तकाचं नाव आहे 5555, लक्षात ठेवा. आपल्या ॲपवरून पण तुम्हाला हे पुस्तक मागवता येईल. पुण्यामध्ये पण तुम्हाला महत्वाच्या बुक स्टोअर मध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे, लक्षात ठेवा. टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच हा उपलब्ध करून देण्याचा तुम्हाला इथं प्रयत्न केलाय. आणि हा सराव प्रश्नसंच तयार करताना त्याला PYQ चा आधार आहे, लक्षात ठेवा. आजपर्यंत आयोगाने जे PYQ विचारले ते समोर ठेवून सराव प्रश्न तयार केलेत, ज्याच्या माध्यमातून येणाऱ्या परीक्षेला जे कुठं प्रश्न विचारायचं बाकी राहिला असेल तर ते सगळे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये सुटून जातील. ह्याच्यामध्ये टोटल प्रश्न 5700 आहेत, लक्षात ठेवा. पण आपण युनिक नाव दिलंय त्याला 5555. पण 5700 हे टॉपिक नुसार पण आहेत, मिक्स पण आहेत, समाज सुधारकाचे पण प्रश्न कव्हर होतात, राज्यसेवेचे पण टेस्ट सिरीज आहे आणि कंबाईनचे पण बूस्टर पार्ट टेस्ट आहेत, लक्षात ठेवा. असं एक महत्वाचं पुस्तक तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलंय. नक्की तुम्हाला हे पुस्तक जर हवं असेल तर तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता, ज्यातून तुम्हाला इतिहासाची परीक्षाभिमुख तयारी आणि प्रश्नाच्या माध्यमातून कॉन्फिडन्स पण तयार होईल, सोबत आपल्या चुका पण आपल्याला शोधता येतील. असं पुस्तक उपलब्ध आहे, जे पुस्तक सरावासाठी अधिक तुम्हाला यश निश्चित करून देईल, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढं 125 वर्ष पूर्ण झालेल्या घटना. आता 1901 साली घडलेल्या सगळ्या घटना आहेत का, त्या 125 वर्ष पूर्ण झालेल्या घटना आपल्याला सांगता येतील. त्यामुळे 1901 ला घडलेल्या सगळ्या घटना तुम्हाला इथं देण्याचा काय केलाय? प्रयत्न केलाय, लक्षात ठेवा. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं महादेव गोविंद रानडे यांचं निधन. त्यामुळे न्यायमूर्ती रानडे यांचं निधन झालं होतं 1901 ला. त्यामुळे त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एक मवाळ नेते म्हणून आपण ज्यांना ओळखतो अशी व्यक्ती म्हणजे न्यायमूर्ती रानडे. तर न्यायमूर्ती रानडे यांनी सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक असं कुठलं क्षेत्र त्यांनी सोडलं नाही असं नाही, सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं. पण एकच वाक्य त्यांच्याबद्दल लक्षात ठेवा, रानडे यांना कर्ते सुधारक मानलं जात नाही. त्यामुळे ते कर्ते सुधारक नव्हते, पण सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. ठीक आहे. 1870 पासून सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. सार्वजनिक सभेमध्ये उघड पद्धतीनं त्यांना काम करता येत नव्हतं, कारण रानडे हे स्वतः एक सरकारी काय होते? नोकरदार होते, लक्षात ठेवा. पण पडद्यामागे राहून सगळे विचार मांडण्याचं काम ते करत राहिले होते आणि त्यांच्या विचारावर सार्वजनिक सभा ग.वा. जोशींनी चालवली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर लोकजागृतीचं काम पण होतं. 1885 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला रानडे उपस्थित
उपस्थित होते लक्षात ठेवा, पण सगळ्यात महत्त्वाचं जरी ते हजर असले तरी ते अधिकृत सदस्य नव्हते. पण प्रश्न विचारतील, पहिल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनानंतर एक शिष्टमंडळ इंग्लंडला गेलं होतं. त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व कोणी केलं होतं लक्षात ठेवा. शिष्टमंडळाचं नेतृत्व करणारे व्यक्ती न्यायमूर्ती रानडे होते. त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनू शकतो, पण ते कधीच काँग्रेसचे अध्यक्ष झाले नाहीत लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे शिष्टमंडळाचं नेतृत्व मात्र त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर 1895 ते 99 या काळामध्ये झालेल्या प्रत्येक अधिवेशनाला न्यायमूर्ती रानडे हे उपस्थित होते लक्षात ठेवा. एवढंच नाही तर त्यांनी काँग्रेसच्याच व्यासपीठामध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरल्यानंतर त्याच व्यासपीठामध्ये सामाजिक आणि औद्योगिक परिषदा घ्या असा ठराव त्यांनी मांडला होता लक्षात ठेवा. म्हणून प्रश्न आला होता, सामाजिक आणि औद्योगिक परिषदा घेण्याचा ठराव काँग्रेसच्या व्यासपीठावर कोणी मांडला, तर न्यायमूर्ती रानडे यांनी मांडला लक्षात ठेवा. आणि 1887 ला त्यांनी पहिली सामाजिक परिषद मद्रास अधिवेशनामध्ये भरवली. पण सामाजिक औद्योगिक परिषदा घ्यायला काँग्रेसच्या व्यासपीठावर कोणाचा विरोध होता? लोकमान्य टिळकांचा विरोध होता लक्षात ठेवा, कारण टिळकांची भूमिका होती राजकीय सुधारणा. ठीक आहे, त्यामुळे विरोध झालेला. पण सगळ्यात महत्वाचं, त्यांनी 1890 ला पहिली औद्योगिक परिषद भरवली होती लक्षात ठेवा. 1887 ला सामाजिक पहिली परिषद आणि औद्योगिक परिषद 1890 ला पहिली. त्यामुळे या दोन परिषदा महत्वाच्या आहेत ज्यांच्यावर क्वेश्चन विचारतील. एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाचं, 1895 ला काँग्रेसचं अधिवेशन पुण्यात भरलं होतं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. पण सुरेंद्रनाथ बॅनर्जी अध्यक्ष असताना त्या व्यासपीठावर सामाजिक परिषदा घ्यायला टिळकांनी विरोध केला. एवढंच नाही तर टिळक असं सुद्धा म्हणले होते, जर तो काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर जर मंडप राहिला तर तो मंडप फाडून टाका, जाळून टाका. त्यासाठी त्यांनी श्रीधर दाणे या व्यक्तीला सांगितलं पण होतं लक्षात ठेवा. त्यामुळे श्रीधर दाणे यांच्यावर कंबाईनच्या मेन्सला प्रश्न होता. आणि मग तिथंच लक्षात ठेवा, 1895 नंतर त्या अधिवेशन झाल्यानंतर टिळकांमध्ये रानडे यांच्यामध्ये वाद झाला. त्यामुळे टिळकांनी रानडे यांना सार्वजनिक सभेतून बाहेर काढलं आणि त्यांनी पुढे 1896 ला रानडे यांनी डेक्कन सभा स्थापन केली लक्षात ठेवा. जे डेक्कन सभा 1896 ला पुण्यामध्ये स्थापन करणारे न्यायमूर्ती रानडे आपल्याला दिसतील. ठीक आहे, त्यामुळे त्यांचं निधन झालं. ही घटना महत्वाची आहे, ज्यांच्यावर प्रश्न विचारतील. 125 वर्ष पूर्ण होत आहेत लक्षात ठेवा. तर त्यांच्या काही संस्था वगैरे तुम्हाला इथं दिलेत ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल विचार करत असताना तर मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ त्यांनी स्थापन केले, जे की 1894 ला नाशिकमध्ये स्थापन केलेली ती महत्वाची संस्था आहे. ग्रंथोत्तेजक सभा 1895 ला त्यांनी स्थापन केली होती. फिमेल स्कूल हुजूर पागा गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ही स्कूल त्यांनी हुजूर पागामध्ये चालवलं. ज्ञानप्रसारक सभा 1848 ला ज्याचे ते महत्वाचे सदस्य होते. एवढंच नाही तर संशोधनात्मक लेख ज्ञानप्रसारक सभेसमोर वाचणारे कोण आहेत? न्यायमूर्ती रानडे होते. पंचवत मिशन प्रकरण पण त्यांच्याच बाबतीत झालं होतं. टिळक आणि न्यायमूर्ती रानडे हे त्या पंचवत मिशन प्रकरणाशी संबंधित आहेत लक्षात ठेवा. औद्योगिक परिषदा पहिली 90 ला घेतली होती. पुन्हा मार्केटाईल बँक स्थापन केली. रे म्युझियम लक्षात ठेवा. वसंत व्याख्यानमाला पुण्यामध्ये जे की 1875 ला चालू केली होती, ज्याला गेल्या वर्षी 150 वर्ष पूर्ण झाले. प्रश्न विचारतील लक्षात ठेवा. तर वसंत व्याख्यानमाला आज पण पुण्यामध्ये चालू आहे. ती न्यायमूर्ती रानडे यांनी चालू केलेली वसंत व्याख्यानमाला होती. आणि 96 ला डेक्कन सभा काढली. एवढंच नाही तर त्यांचं एक फेमस वाक्य जे परीक्षेला विचारतील, तर शाळा महाविद्यालयापेक्षा कारखाने प्रभावी पद्धतीने काम करू शकतील असं त्यांचं म्हणणं होतं. संरक्षक जकात धोरणाचा त्यांनी स्वीकार केला लक्षात ठेवा. त्यामुळे संरक्षक जकात धोरण कोणाचं होतं असाही प्रश्न विचारला तर न्यायमूर्ती रानडे यांचं उत्तर आपल्याला सांगता येतं. त्यामुळे न्यायमूर्ती रानडे यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल ही सगळी माहिती काय करा लक्षात ठेवा. त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले यांचा नेतृत्वाचा उदय 1901 या काळातच झाला. कारण का, केंद्रीय कायदे मंडळाचे गोपाळकृष्ण गोखले हे सदस्य होते लक्षात ठेवा. आणि केंद्रीय कायदे मंडळामध्ये जे काही त्यांनी भाषण केले का, त्या भाषणावर इंग्रज अधिकारी सुद्धा फिदा असायचे लक्षात ठेवा. मोर्ले व्यक्ती म्हणला होता, मी माझ्या आयुष्यामध्ये एवढं मुद्देसूद भाषण मी कुठं ऐकलं नाही लक्षात ठेवा. गोपाळकृष्ण गोखले यांच्याबद्दलचं स्टेटमेंट देऊन सांगून जातं आपल्याला की गोपाळकृष्ण गोखले पॉइंट टू पॉइंट इंग्रजांच्या आर्थिक धोरणाबद्दल कुठं बोलायचे केंद्रात. त्यामुळे गोपाळकृष्ण गोखले यांचा जो उदय होता का राजकारणातला याच काळामध्ये झाला. आणि 1905 ला सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी, ज्याला तुम्ही भारत सेवक समाज असं म्हणता, त्याची स्थापना सुद्धा त्यांनी 1905 ला पुढच्या काळामध्ये केली. ठीक आहे, हितवाद आणि नेशन हे त्यांचे 2 न्यूज पेपर होते, त्यावर प्रश्न आला होता. त्यामुळे हितवाद आणि नेशन महत्वाचा आहे, क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एवढंच नाही तर 1910 ला प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा यासाठी त्यांनी केंद्रामध्ये विधेयक मांडलं होतं, पण ते विधेयक पास झालं नव्हतं. म्हणजे सगळ्यात महत्वाच्या घटना
घटनांवर प्रश्न असतात, पण गोखले यांच्या नेतृत्वाचा उदय ज्या काळात झाला ते साल 1901 लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांच्याबद्दल सुद्धा ॲज अ मवाळ नेते म्हणून प्रश्न विचारतील. 1905 ला बनारस अधिवेशन झालं आणि बनारस अधिवेशनाचे ते अध्यक्ष पण राहिले, जिथं डोमिनियन स्टेटचा दर्जा त्यांनी मागितला. त्यामुळे वसाहतीचं स्वराज्य हा महत्वाचा मुद्दा ज्याने आपल्या त्या भाषणामधून किंवा त्या अधिवेशनाचा अध्यक्ष असताना त्यांनी उपस्थित केला होता, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं 1901 ला असलेलं महत्वाचं अधिवेशन ज्याचे अध्यक्ष कोण होते, दिनशावाच्या, लक्षात ठेवा. त्यामुळे दिनशावाच्या अध्यक्ष असताना तिथं त्यांच्यावर मवाळ विचारसरणीचा प्रभाव होता, पण ते अधिवेशन महत्वाचं आहे जे की परीक्षेला विचारतील. पण 1900 साली भरलेलं अधिवेशन पण महत्वाचं, लक्षात ठेवा. एक मराठी भाषिक व्यक्ती पहिला काँग्रेसचा अध्यक्ष झाला, ज्यांचं नाव होतं न्यायमूर्ती चंदावरकर. त्यामुळे चंदावरकर हे पहिले मराठी भाषिक व्यक्ती आहेत जे 1900 साली भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले. दिनशावाच्या एक मवाळ नेते होते, लक्षात ठेवा. 1901 ला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले. त्यानंतर जनगणना 1901 ला इंग्रजांनी केली, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्वाचं ब्रिटिश भारतातील महत्वाची जनगणना जी 1901 ला झाली होती, पण हर्बर्ट डिसले यांनी जातीनिहाय वर्गीकरणाला काय दिलं होतं, महत्व दिलं होतं, या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यामुळे हर्बर्ट डिसले हे नाव महत्वाचं आहे ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यानंतर लॉर्ड मेयो हा 1901 ला यांचं नाव आहे, हर्बर्ट डिसले. त्यामुळे त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पण भारतातील पहिली अखिल भारतीय जनगणना ज्या व्यक्तीनं चालू केली त्या व्यक्तीचं नाव होतं लॉर्ड मेयो. आणि मेयो हा महत्वाचा आहे कारण व्हाईसराय पदावर असताना एकमेव व्यक्ती राहिला, लक्षात ठेवा, ज्याची भारतामध्ये काय झाली होती, हत्या झाली होती. ठीक आहे. त्यामुळे लॉर्ड मेयोची हत्या झाली, तो एकमेव व्हाईसराय होता. पण भारतात पहिली अखिल भारतीय स्तरावरची जनगणना त्यानं चालू केली, लक्षात ठेवा. त्यानंतर जनगणना पद्धतीची पायाभरणी झाल्यामुळं त्यांना जनगणनेचं शिल्पकार सुद्धा मानलं जातं, लॉर्ड मेयोला. पण 1881 ला नियमित जनगणना करणारे व्यक्ती कोण होते, लॉर्ड रिपन होते, लक्षात ठेवा. त्यामुळे 1881 ला नियमित जनगणना झाली. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक आपण कोणाला म्हणतो, मेयोला म्हणतो. त्यामुळे मेयो महत्वाचा आहे ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यानंतर मराठा एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1901 ला, लक्षात ठेवा, शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये केले होते. त्यामुळे शाहू महाराजांच्या ज्या काही घटना आहेत त्यांच्यामध्ये जो कालानुक्रम येईल तर त्यामध्ये 1901 ला असलेल्या घटना महत्वाच्या आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असू शकतो. त्यानंतर बालिका विद्यालय स्थापन झालं होतं 1901 ला. आता सगळ्यात महत्वाचं तर लक्षात ठेवा, देव समाज कोणाचा होता, तर देव समाज लाहोरमध्ये स्थापना झाली होती. देव समाज एका व्यक्तीने स्थापन केला होता, त्या व्यक्तीचं नाव होतं शिवनारायण अग्निहोत्री, लक्षात ठेवा. आणि शिवनारायण अग्निहोत्री यांचा असलेला जो काही देव समाज होता, या देव समाजाने 1901 ला बालिका विद्यालय स्थापन केलं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे बालिका विद्यालय देव समाजाचं 1901 ला होतं. त्यानंतर अजून एक समाज होता वेद समाज, जो की एक मद्रासमध्ये होता, लक्षात ठेवा. पण वेद समाज स्थापन करणारे व्यक्ती कोण होते, श्रीधरलू नायडू होते. त्यामुळे श्रीधरलू नायडू यांचा वेद समाज आणि देव समाज होता शिवनारायण अग्निहोत्री. हे दोन समाज लक्षात ठेवा. सेम टाइमला एकाच पेपरमध्ये यांच्यावर प्रश्न होता, जोड्या लावा. ठीक आहे. पण त्यांचं बालिका विद्यालय महत्वाचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 2027 ला येणाऱ्या ज्या काही परीक्षा असतील त्या परीक्षेसाठी सगळ्या महत्वाच्या ऑनलाईन बॅचेस आपल्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला उपलब्ध होतील, लक्षात ठेवा. राज्यसेवा पूर्व परीक्षा पासून मग सगळ्यात महत्वाचं प्रश्नपत्रिका विश्लेषणापर्यंत सगळ्या ऑनलाईन बॅचेस जर कुणाला करायच्या असतील तर ऑनलाईन बॅचेससाठी आपला प्लॅटफॉर्म आहे, लक्षात ठेवा. हिस्ट्री बाय पवन सर हे ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवा. त्याच्यामध्ये सगळ्या बॅचेस असतात, त्या बॅचेस तुम्ही घेऊ शकता. आणि त्या बॅचेसच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इतिहासाची परीक्षा विमुख तयारी 100% करता येईल, लक्षात ठेवा. मार्क मिळवायचे असतील तर या बॅचेस महत्वाच्या आहेत, ज्यातून तुम्हाला मार्क मिळवण्यासाठी या बॅचेस इतिहासामध्ये मदत करतील. ठीक आहे. त्यानंतर पुढं 150 वर्ष पूर्ण झालेल्या घटना. आता 150 वर्ष पूर्ण झालेल्या ज्या घटना आहेत त्या पण महत्वाच्या आहेत, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. त्यातलं सगळ्यात महत्वाचं इंडियन असोसिएशनची स्थापना, लक्षात ठेवा. इंडियन असोसिएशन ही संघटना 1876 ला स्थापन झाली होती. आणि 1876 ला स्थापन झालेल्या घटनेला 150 वर्ष पूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत, लक्षात ठेवा. इंडियन असोसिएशनची स्थापना 1876 ला झाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस हे दोन लोक या संघटनेचे संस्थापक होते. तर गेल्या वर्षी कंबाईनला प्रश्न होता 2024 ला. काय प्रश्न होता, कारण या संघटनेचे सचिव कोण होते पहिले, असा प्रश्न आला होता. तर सचिव होते आनंद मोहन बोस, लक्षात ठेवा. एवढंच नाही तर बंगालमधली पहिली प्रभावी राजकीय संघटना आहे ज्या संघटनेनं ऑल इंडिया लेवलला काम केलं.
फक्त बंगाल पुरतच नाही तर ऑल इंडिया लेवलला काम करणारी संघटना जी राष्ट्रीय काँग्रेसची पूर्व पीठिका मानली जाते, लक्षात ठेवा. एवढंच नाही तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यावर यंग इटली या संघटनेचा सुद्धा प्रभाव होता. यंग इटली सोबत ते संबंधित होते, लक्षात ठेवा. यंग इटली जोसेफ मॅजिन यांची संघटना, तिथूनच राष्ट्रवादाची भावना त्याने आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण केली होती आणि अखिल भारतीय स्तरावर त्यांनी पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये चळवळ उभी केली. असे व्यक्ती सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. ICS परीक्षा पास असलेला व्यक्ती, लक्षात ठेवा. पण इंग्रजांनी क्षुल्लक कारणावरून त्यांना काढून टाकलं होतं आणि बरं झालं त्यांना काढून टाकलं, कारण का राष्ट्रवादाची भावना देशभर प्रसारित करण्याचं काम पुढच्या काळामध्ये कुणी केलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहे, लक्षात ठेवा. अ नेशन इन मेकिंग हे त्यांचं आत्मचरित्र आहे, ठीक आहे. त्यामुळे प्रश्न विचारतील अ नेशन इन मेकिंग हे आत्मचरित्र कोणाचं आहे? अ नेशन इन मेकिंग आत्मचरित्र सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं आहे. एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाचं बंगाली नावाचं वर्तमानपत्र कोणाचं आहे? तर बंगाली वर्तमानपत्र सुद्धा सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी चालू केलेलं वर्तमानपत्र आहे, ठीक आहे. त्यामुळे इंडियन असोसिएशनच्या माध्यमातून त्याने 1883 ला आणि त्याने 1885 ला 2 नॅशनल कॉन्फरन्स भरवल्या होत्या. त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्स कुणी भरवल्या असा परीक्षेला क्वेश्चन विचारतील तर ते व्यक्ती होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि भारतीय लोकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला होता. एवढंच नाही तर लॉर्ड लिटननं जे काम केलं, लक्षात ठेवा, या लिटनच्या कामाच्या विरोधात देशभर चळवळ उभी करण्याचं काम सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याकडे जातं. आणि ती चळवळ कशाच्या विरोधात होती? ICS परीक्षेचं वय 21 वरून किती केलं? 19 केलं. आणि लिटननं केलेलं जे धोरण होतं का त्याला विरोध करण्याचं काम सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी केलं. सुरेंद्रनाथ बॅनर्जी पहिली व्यक्ती आहेत ज्यांनी इंग्रज आपल्यासोबत प्रशासकीय भरतीबाबत कसा फोलपणा करतात, अन्याय पद्धतीने वागतात हे दाखवून देण्याचं काम पहिल्यांदा त्यांचं झालं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यावर प्रश्न विचारतील आणि त्यांच्या संघटनेला 150 वर्ष पूर्ण होत आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे त्या संघटनेचं नाव आहे इंडियन असोसिएशन, ज्या संघटनेची वार्षिक वर्गणी 5 रुपये होती, लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि इंडियन असोसिएशन या संघटनेमध्ये शिशिर कुमार घोष यांची 1875 ची इंडियन लीग नावाची संघटना काय झाली होती? विलीन झाली होती. त्यामुळे इंडियन लीग पुढे विलीन झाली, इंडियन असोसिएशन पुढे भारतभर काम केलं. पण हीच इंडियन असोसिएशन काँग्रेसमध्ये 1886 ला दादाभाई नौरोजी अध्यक्ष असताना एका शहरामध्ये, कुठं? कलकत्ता, तिथे इंडियन असोसिएशन संघटना काँग्रेसमध्ये विलीन झाली. तर प्रश्न आला होता ना, इंडियन असोसिएशन ही संघटना काँग्रेसमध्ये कधी विलीन झाली? 1886 ला, जेव्हा काँग्रेसचं दुसरं अधिवेशन भरलं, अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी, ठीक आहे. त्यामुळे इंडियन असोसिएशन बद्दल सगळं करून जावा, परीक्षेला क्वेश्चन विचारतील, कारण का यावर्षी त्या संघटनेला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानंतर महान असा दुष्काळ 1876 ते 78च्या काळामध्ये हा दुष्काळ पडला होता. तो कार्यकाळ होता लिटनचा, लक्षात ठेवा. त्यामुळे मद्रास, मुंबई, म्हैसूर, हैदराबाद या ठिकाणी क्षेत्र प्रभावित होतं. लॉर्ड लिटन व्हाईसरॉय त्या काळामध्ये दिसतो. तेव्हा सरकारच्या धोरणावर पण मोठ्या प्रमाणात टीका झाली. लाखो लोकांचा मृत्यू त्या काळात झाला होता, लक्षात ठेवा. रॉयल टायटल्स ऍक्ट 1876 ला ब्रिटिश संसदेमध्ये मंजूर झाला होता, जिथं क्वीन व्हिक्टोरिया यांना इम्प्रेस ऑफ इंडिया हा पुरस्कार, म्हणजे भारताची सम्राज्ञी हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि सगळ्यात महत्वाचं तेव्हा व्हाईसरॉय कोण होता? लिटन. त्यासाठी दिल्लीमध्ये दरबार भरवण्यात आला आणि त्या दरबारामध्ये हा पुरस्कार देण्यात आला. त्याच दरबाराला सगळ्यात महत्वाचं भारतीय संसद म्हणणारे व्यक्ती कोण होते? तर ग.वा. जोशी होते, लक्षात ठेवा. ग.वा. जोशींनी त्यांना तिथं भारतीय संसद असं म्हणलं होतं. त्यानंतर 1876 ला डेक्कन राईट्स कमिशन नेमलं होतं. याला पण 150 वर्ष पूर्ण झाले, लक्षात ठेवा. कारण का दक्कनच्या दंग्याची माहिती गोळा करणं किंवा दक्कनच्या दंग्याची चौकशी करणं हा डेक्कन राईट्स कमिशनचा हेतू होता. आणि या डेक्कन राईट्स कमिशन मध्ये 3 सदस्य होते, रिची, कार्पेटर आणि कॉलविल, लक्षात ठेवा. त्यामुळे रिची, कार्पेटर आणि कॉलविल हे 3 सदस्य या डेक्कन राईट्स कमिशन मध्ये होते आणि त्यांनी सरकारला अहवाल दिला, लक्षात ठेवा. त्या अहवालामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांची परिस्थिती भयानक आहे, शेतकऱ्यांसाठी काय करा? कायदा. म्हणून सरकारनं कायदा केला 1879 ला. कायद्याचं नाव होतं डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट. त्यामुळे डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हा कायदा आला आणि ज्या कायद्यानं शेतकऱ्यांना सावकाराच्या कर्जापासून थोडंफार संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, ठीक आहे. त्यामुळे डेक्कन राईट्स कमिशन महत्वाचं आहे. आता तो तर प्रश्न आलेला आहे डेक्कन राईट्स कमिशनवर, पण प्रश्न विचारतील डेक्कन राईट्स कमिशन मध्ये खालीलपैकी कोणकोणते मेंबर होते? रिची, कार्पेटर आणि कॉलविल. तर हे 3 सदस्य महत्वाचे आहेत ज्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्या इतिहास क्लास नोट्स, इतिहास दर्पण नावानं पुढच्या महिन्यामध्ये येणार आहेत. आणि इतिहास दर्पण या नोट्स मध्ये आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास हे एकत्र कव्हर
करण्याचा प्रयत्न केला लक्षात ठेवा, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला परीक्षाभिमुख माहिती तुम्हाला मिळावी आणि परीक्षाला त्याचा फायदा व्हावा सगळ्यात महत्त्वाचं, आणि परीक्षेला जर फायदा झाला तर सगळ्यात महत्त्वाचं नक्कीच तिथं मार्क वाढायला सुद्धा मदत होईल. त्यामुळे असं परीक्षाभिमुख क्लास नोट्स आपण तयार केल्यात आणि त्या पुढल्या महिन्यामध्ये तुमच्या हाती देताना मला सुद्धा आनंद होत आहे. आजपर्यंत तुम्ही नोट्स सगळ्यांनी वापरल्या, पण त्या नोट्सलाच पुस्तकाच्या रूपामध्ये आणण्याचा प्रयत्न या क्लास नोट्सच्या माध्यमातून होतोय. अंतिम टप्प्यात काम आले लक्षात ठेवा. पुढच्या महिन्यात तुम्हाला त्या सगळ्या नोट्स उपलब्ध होतील, ज्याच्या माध्यमातून ते तुम्हाला खूप आवडतील, कारण 2 कलर मध्ये एकदम चांगलं सुंदर असं पुस्तक ते तयार करतोय. नंतर आपलं एक पुस्तक सध्या आहे जे की तुम्ही वाचता, महाराष्ट्रातील समाजसुधारक या घटकाचा परीक्षाभिमुख अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला हे पुस्तक उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये 51 पेक्षा जास्त समाजसुधारक आपण दिलेत लक्षात ठेवा, ज्यातून तुम्हाला परीक्षाभिमुख तयारी करता येईल. ठीक आहे, दोन्ही पुस्तकं महत्वाची आहेत, लवकरच उपलब्ध होते लक्षात ठेवा. त्यानंतर 175 पूर्ण झालेल्या घटना. आता 175 पूर्ण झालेल्या घटना म्हणजे सगळ्यात महत्वाचं 1851 साली निर्माण झालेल्या घटना. त्यामुळे 50, 51, 52 अशा घटना तिथं तुम्हाला घेण्याचा प्रयत्न केलाय. तर भारतातील पहिली प्रवासी रेल्वे लक्षात ठेवा, जे की 1853 ला ती चालू झाली, पण त्याची प्रोसेस मात्र लक्षात ठेवा, नियोजनाची प्रक्रिया 1851 पासून झाली होती. त्यामुळे भारतातील पहिली रेल्वे ही पण महत्वाची घटना, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. बोरी बंदर पासून ते ठाण्यापर्यंत 34 किलोमीटरचा अंतर लक्षात ठेवा. 400 प्रवासी 14 डब्यासहित आणि 3 इंजिन होते. सिंध साहिब सुलतान यांच्यासोबत ती रेल्वे चालू झालेली आपल्याला दिसते. 34 किलोमीटरचं अंतर आपल्याला दिसतं, पण 51 ला जरी प्रोसेस असली तरी सुरुवात मात्र त्याची कधीची आहे, 53 आहे लक्षात ठेवा. पण 51 ला प्रक्रिया चालू झाली होती, त्यामुळे तिथून ही घटना इथं घेण्याचा प्रयत्न केलाय लक्षात ठेवा. सोबत सगळ्यात महत्वाचं द ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे 1853 सगळ्यात महत्वाचं 1853 ला त्यांनी ती चालू केली. इंजिनाचे 3 नाव होते, ते पण विचारलं जाऊ शकतं, ते की महत्वाचं आहे. पण आता लक्षात ठेवा, हे जरी असलं तर ह्याच्या पाठीमागची संकल्पना काय, तर सगळ्यात महत्वाचं रेल्वे चालू करत असताना इंग्रजांनी भारताच्या तिजोरीतला पैसा घेतला नव्हता. 1 रुपया त्यांनी भारताच्या तिजोरीमधला घेतला नाही, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा कोणता लक्षात ठेवा, तर दुसरा मुद्दा हा एकाही भारतीय व्यक्तीचा पैसा त्यांनी घेतला नव्हता. तिजोरीतला पैसा घेतला नाही, एकाही व्यक्तीचा पैसा घेतला नाही, कारण का रेल्वेवर होणारा नफा हा त्यांना अविरतपणे कुठे घेऊन जायचा होता, इंग्लंडला जायचा होता. त्यामुळे रेल्वे चालू करत असताना डलहौसीनं PPPचं तत्व आणलं, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, आणि ज्याच्या माध्यमातून त्यांनी रेल्वेची डेव्हलपमेंट केली लक्षात ठेवा. 1947 पर्यंत खूप मोठं रेल्वेचं जाळं भारतात उभा केलं, पण त्या रेल्वेवर जेवढा नफा व्हायचा तेवढा सगळा नफा ना आपल्या तिजोरीत येत होता ना तो आपल्या भारतात राहत होता. तो नफा अविरत पद्धतीने इंग्लंडला जायचा, कारण रेल्वे चालू करत असताना डलहौसीची ही भूमिका होती. नाहीतर मग जगन्नाथ शंकर सेठ म्हणलेच होते ना लक्षात ठेवा, तुम्ही मला फक्त परवानगी द्या, मी ती रेल्वे काय करतो, चालू करतो. पण जगन्नाथ शंकर सेठ यांना परमिशन दिली नव्हती. त्यांना 1843 ला त्यांनी अर्ज केला होता, पण डलहौसीने तो अर्ज फेटाळला पुढे लक्षात ठेवा, कारण त्याला ह्या गोष्टी करायच्या होत्या. ठीक आहे, त्यामुळे रेल्वे चालू करत असताना भूमिका इंग्रजांची काय होती, ज्या भूमिकेवर आयोगाचा PYQ राहिलाय, त्यामुळे ती भूमिका लक्षात असू द्या. बाकी हे तर फॅक्च्युअल मुद्दे आहेत, एवढं काही ते महत्वाचं नाही, कारण ते माहितच असतात आपल्याला. त्यानंतर 1851 मध्ये पहिली टेलिग्राफ लाईन चालू करण्यात आली होती लक्षात ठेवा. कलकत्ता ते डायमंड हार्बर इथपर्यंतचा भाग हा पहिल्यांदा त्या टेलिग्राफ सेवामध्ये आलेला आपल्याला दिसतो लक्षात ठेवा. 30 किलोमीटर. प्रमुख व्यक्ती विल्यम ब्रूक नावाचे व्यक्ती तुम्हाला तिथे असलेले दिसतील लक्षात ठेवा. त्यामुळे बंदर आणि प्रशासन या जलसंदेशवहन करण्याचा हेतू या टेलिग्राफ लाईनच्या माध्यमातून दिसतो. ते सुद्धा काम डलहौसीच्या काळामध्ये झालं होतं. त्यानंतर ही संघटना महत्वाची आहे, ज्याला 175 वर्ष पूर्ण झाले, ज्याच्यावर आत्ता प्रश्न आला लक्षात ठेवा. 2026 ला राज्यसेवा पूर्वला प्रश्न होता, आणि 2026च्या राज्यसेवा पूर्वला प्रश्न होता या संघटनेच्या डिमांड काय, डिमांड विचारल्या होत्या डायरेक्ट लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्वाचं ब्रिटिश इंडियन असोसिएशन ही संघटना आपल्या भारतातील पहिली राजकीय संघटना आहे. ज्या संघटनेची स्थापना जरी 1851 ला असली तरी 2 संघटनेचं या संघटनेमध्ये एकत्रीकरण झालं लक्षात ठेवा. त्यातली पहिली संघटना होती लँड होल्डर सोसायटी. तर लँड होल्डर सोसायटी जी होती ती सगळ्यात महत्वाचं 1838 ला होती, आणि दुसरी संघटना होती बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटी. तर ही संघटना होती 1843 ला लक्षात ठेवा. त्यामुळे 1838 आणि 1843 या 2 संघटनेचं एकत्रीकरण करून ब्रिटिश इंडिया असोसिएशन आली, ज्या संघटनेमध्ये सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष राधाकांत देव होते. आयोगासाठी महत्वाचा मुद्दा ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे या संघटनेचे अध्यक्ष विचारतात. अध्यक्ष
परीक्षा विचारून झाल्यानंतर जास्तीत जास्त क्वेश्चन सचिव यांच्यावर पण येतात, त्यामुळे सचिव होते देवेंद्रनाथ टागोर, हा क्वेश्चन बनू शकतो, लक्षात ठेवा. सदस्य होते हरिश्चंद्र मुखर्जी, त्यांचं हिंदू पॅट्रियट नावाचं न्यूजपेपर होतं, ज्या हिंदू पॅट्रियट मधून त्यांनी सरकारला डिमांड ठेवल्या. एवढंच नाही तर ही पहिली संघटना आहे ज्या संघटनेनं, लक्षात ठेवा, 1853च्या चार्टर ऍक्ट मध्ये नूतनीकरण करा असा सरकारला अर्ज केला. त्यामुळे 1853च्या चार्टर ऍक्ट मध्ये नूतनीकरण करा असा अर्ज करणारी भारतातील पहिली संघटना कोणती, तर तिचं नाव होतं ब्रिटिश इंडिया असोसिएशन, ज्याच्या अध्यक्ष, सचिव आणि सदस्य महत्वाचे आहेत, ज्या मुद्द्यावर परीक्षेला क्वेश्चन बनतात. एवढंच नाही तर त्यांनी मागण्या सुद्धा वेगवेगळ्या केल्या होत्या. त्यांच्या मागण्या होत्या लोकप्रिय पद्धतीचा काय बनवा, कायदे मंडळ बनवा, त्यानंतर कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ हे सेपरेट करा, लक्षात ठेवा. उच्च पदाचं वेतन कमी करा, कारण आमच्या तिजोरीतून ते दिलं जातं. मीठ आबकारी कर काय करा, समाप्त करा. सनदी सेवा समतेच्या तत्वावर खुल्या करा. भारतीयांच्या प्रश्नासाठी संसदीय शिष्टमंडळ त्यांनी पाठवलं सुद्धा होतं इंग्लंडला, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने ही संस्था महत्वाची आहे ज्याच्यावर क्वेश्चन आला, पण ही आपल्या भारतातील पहिली राजकीय संस्था म्हणून ओळखली जाते ज्यावर क्वेश्चन विचारतील. पण हिंदू पॅट्रियट नावाचं जे न्यूजपेपर होतं, त्या न्यूजपेपर म्हणून त्यांनी टीका केलेली आपल्याला या संघटनेच्या माध्यमातून दिसते. आणि हिंदू पॅट्रियट कोणाचं होतं, हरिश्चंद्र मुखर्जी. ठीक आहे, त्यामुळे ही संघटना महत्वाची, आताच राज्यसभेला क्वेश्चन होता, त्यामुळे हे सगळं लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर महात्मा फुले यांचं शैक्षणिक कार्य, तर या काळामध्ये महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा चालू केल्या, त्यामुळे त्या शाळा चालू करणाऱ्या गोष्टीवर परीक्षेला क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, पहिली शाळा 1848 ला होती, लक्षात ठेवा, पण मुलींची दुसरी शाळा 1851 ला होती. अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात ती शाळा स्थापन केली होती. तिसरी शाळा आपण 1851 ला रस्ता पेठेमध्ये चालू केली होती. महात्मा फुलेंनी पहिली रात्रशाळा 1855 ला पुण्यामध्ये चालवली, लक्षात ठेवा. पण रात्रशाळा मुंबईमध्ये चालवणारे पहिले व्यक्ती कोण होते, तर त्यांचं नाव होतं भिकोबा लक्ष्मण चव्हाण. ठीक आहे, त्यामुळे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांची मुंबईमध्ये होती आणि पुण्यामध्ये रात्रशाळा होती महात्मा फुले यांची. ठीक आहे, त्यामुळे महत्वाचे आहेत, लक्षात असू द्या. नानासाहेब पेशवे यांचं पेन्शन प्रकरण, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं हे 1851 सालचं प्रकरण होतं, जेव्हा भारताचा व्हाईसराय गव्हर्नर जनरल कोण होता, डलहौसी होता. कारण का तुम्हाला पण माहिती आहे, डलहौसीनं काय केलं होतं, इनाम, पेन्शन, पदव्या बंद केल्या होत्या. त्यामुळे इनाम, पेन्शन, पदव्या बंद करणारा डलहौसी होता, लक्षात ठेवा. त्यामुळे भारतीय लोकांच्या मनात डलहौसीच्या या कार्याबद्दल काय होता, राग होता, लक्षात ठेवा. मग आता सगळ्यात महत्वाचं, दुसऱ्या बाजीरावाचं निधन झालं होतं 1851 मध्ये, आणि त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं दत्तक पुत्र नानासाहेब यांना 8 लाखांचं पेन्शन देणं बंद केलं होतं. तेव्हा मग नानासाहेबांनी सगळ्यात मोठा कानपूर मधून सरकारच्या विरोधात काय केला होता, उठाव केला होता. कारण नानासाहेब पेशवे यांचं म्हणणं होतं, मला माझी पेशवा पदवी द्या आणि माझी पेन्शन चालू करा, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्वाचं, त्यांनी एका व्यक्तीला इंग्लंडला पण पाठवलं होतं, पण सगळ्यात महत्वाचं त्या व्यक्तीलाही सांगितलं होतं की पेन्शन चालू करण्यासाठी तुम्ही मदत करा, पण ते व्यक्ती इंग्लंडला गेले, पण त्यांच्याकडून पण तसा काही प्रयत्न झाला नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि जेव्हा पेन्शन आणि पदवी भेटत नव्हती परत, तेव्हा नानासाहेब पेशवे यांनी कानपूरमध्ये 1857च्या उठावाचं काय केलं, नेतृत्व केलं. ठीक आहे, त्यामुळे 1857च्या उठावामध्ये नानासाहेब पेशवे तुम्हाला नेतृत्व करताना दिसतील कानपूरमधून. पण त्यांना सोबत सगळ्यात महत्वाचं व्यक्ती तात्या टोपे होते. तात्या टोपे यांनी पण त्यांना मदत केली होती, लक्षात ठेवा. त्यामुळे ते व्यक्ती पण महत्वाचे आहे ज्यांच्यावर क्वेश्चन विचारला जातो. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे तिथं असलेले आपल्याला तुम्हाला दिसतील. ठीक आहे, त्यानंतर सावित्रीबाई फुले 1851 मध्ये महिलांसाठी सेवा मंडळाची त्यांनी स्थापना केली होती, लक्षात ठेवा. त्यानंतर महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महिलांच्या अधिकारासाठी संघटित करून त्यांनी संस्था चालू केली. काव्य फुले हा कविता संग्रह, 52 कसी सुबोध रत्नाकर हा सुद्धा काव्य संग्रह सावित्रीबाई फुले यांचा आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. पण त्यांची संघटना महत्वाची आहे, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दादाबाई नौरोजींनी पारसी समाजामध्ये काम करत असताना पारसी समाजाच्या सामाजिक सुधारणेला बळकटी देण्यासाठी त्यांनी 1851 मध्ये एक संस्था स्थापन केली, लक्षात ठेवा. त्या संस्थेचं नाव होतं रोनुमाई मजदयासन सभा. रोनुमाई मजदयासन सभेची स्थापना 4 लोकांनी केली, लक्षात ठेवा. त्यांच्यासोबत 4 लोक होते. पहिले दादाबाई नौरोजी होते, दुसरे फर्दुनजी नौरोजी होते, तिसरे आर.के. कामा होते, लक्षात ठेवा, आणि चौथे व्यक्ती होते S.S. बंगाली. ठीक आहे, त्यामुळे या 4 लोकांनी रोनुमाई मजदयासन सभेच्या माध्यमातून
पारसी समाज सुधारणामध्ये आपले योगदान दिलेलं दिसतं, लक्षात ठेवा. पण दादाभाई नौरोजी हे प्रमुख व्यक्ती आहेत आणि फर्दुंजी नौरोजी. पण लक्षात ठेवा, पारसी समाजाच्या सामाजिक सुधारणा चळवळीबद्दल जर क्वेश्चन गेला तर या संघटनेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण पारसी समाजासाठी काम करणारी संघटना दादाभाईंची महत्वाची आहे. आणि या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रगोपतार या वर्तमानपत्राची सुरुवात सुद्धा दादाभाईंनी केली, लक्षात ठेवा. राष्ट्रगोपतार हे वर्तमानपत्राला दुसरं नाव सत्यवादी पण होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे गुजराती मधलं असलेलं हे साप्ताहिक महत्वाचं आहे, ज्यातून पारसी समाजाबद्दल दादाभाई नौरोजी लिहायचे आणि समाजातल्या सगळ्या समस्याबद्दल त्यांनी त्याच्यामध्ये लेखन केलेलं. पण एक क्वेश्चन असा येऊ शकतो, राष्ट्रगोपतार नावाच्या वर्तमानपत्रामधून कंटिन्यू कामगारांचे प्रश्न मांडणारे व्यक्ती कोण होते? तर राष्ट्रगोपतार मधून कामगारांचे प्रश्न मांडणारे व्यक्ती कोण होते? तर त्यांचं नाव होतं SS बंगाली, लक्षात ठेवा. आता SS बंगाली काही पहिलं नाव नाहीये ज्यांच्यावर अगोदरही आयोगाने क्वेश्चन विचारलेत. तर तो पहिला प्रश्न लक्षात ठेवा, कामगार संघटना स्थापन करण्याच्या दिशेनं कोणी पाऊल टाकलं? कामगार संघटना स्थापन करण्याच्या दिशेनं पाऊल टाकलेले पहिले व्यक्ती कोण होते? SS बंगाली होते. एवढंच नाही तर कामगारांच्या कामाच्या तासासंदर्भात विधेयक मांडणारे सुद्धा पहिले व्यक्ती कोण होते? SS बंगाली होते. एवढंच नाही तर राष्ट्रगोपतार मधून कामगारांचे प्रश्न कंटिन्यू मांडणारे व्यक्ती कोण होते? तर SS बंगाली होते. त्यामुळे SS बंगाली यांच्यावर प्रश्न विचारतील, त्यांच्याबद्दल ही माहिती काय करा, लक्षात असू द्या. सोबत दादाभाई नौरोजींनी पारसी समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी जी सभा स्थापन केली त्या सभेचं नाव काय होतं? रनुमाई मजदयासन सभा. ठीक आहे. त्यामुळे रनुमाई मजदयासन सभा महत्वाची आहे, प्रश्न बनू शकतो. डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लक्षात ठेवा 1851 मध्ये मुंबईमध्ये ग्रँड कॉलेज मेडिकल सोसायटीची काय केली? स्थापना केली. तर सगळ्यात महत्वाची घटना महत्वाची आहे ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. धन्वंतरी म्हणून सुद्धा डॉक्टर भाऊदाजी लाड यांना ओळखलं जातं. कुष्ठरोग्यांची सेवा सुद्धा त्यांनी केली होती, लक्षात ठेवा. आणि आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं तर या सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी वैद्यकीय आपलं काम चालू केलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 1851 मध्ये मुंबईमध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज सोसायटीची त्यांच्याकडून स्थापना झालेली आपल्याला दिसते. आणि भाऊदाजी लाड महत्वाचे आहेत जे की बॉम्बे असोसिएशनचे सुद्धा ते पहिले सचिव राहिले होते, लक्षात ठेवा. त्यानंतर गोपाळ हरी देशमुख. आता लक्षात ठेवा, प्रभाकर नावाचं वर्तमानपत्र भाऊ महाजन यांचं आहे. पण भाऊ महाजन यांच्या प्रभाकर असलेल्या या न्यूजपेपर मधून शतपत्रे मांडणारे व्यक्ती कोण राहिले होते? तर ते गोपाळ हरी देशमुख राहिले होते. त्यामुळे गोपाळ हरी देशमुख यांनी 1851 मध्ये शतपत्रे त्यातून लिहिलेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 108 शतपत्रांची मालिका लिहिणारे, ज्यातून आपल्या हिंदू रूढी प्रथा परंपरा याच्याबद्दल बुद्धिवादी विचार मांडण्याचं काम करणारे व्यक्ती महत्वाचे होते गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख हे सगळ्यात महत्वाचं मुंबईमध्ये स्थापन झालेल्या आर्य समाजाचे सुद्धा काय राहिलेत? अध्यक्ष राहिलेत. आणि महाराष्ट्रामध्ये आर्य समाजाचा प्रसार कोणत्या व्यक्तींनी केला? तर गोपाळ हरी देशमुख यांनी केला. त्यांच्यासोबत रानडेंची साथ त्यांना होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे जाती व्यवस्थेवर कठोर प्रहार करून लोकांमध्ये समाज सुधारण्याची जागृती त्यांनी केली. त्यामुळे लोकहितवादी या टोपण नावानं त्यांनी लेखन पण केलं, लक्षात ठेवा. सोबत त्यांचं हितेच्छू नावाचं एक वर्तमानपत्र होतं. त्यानंतर शतपत्रे पण त्यांनी लिहिले, लक्षात ठेवा. आणि लोकहितवादी पण त्यांचं टोपण नाव पण होतं, त्याच्यातून पण त्यांनी लेखन केलेलं आहे. ज्ञानप्रकाश हे वर्तमानपत्र कृष्णाजी रानडे यांचं होतं. पण ज्ञानप्रकाश चालू करायला सुद्धा लोकहितवादी यांची मदत लागली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे या साप्ताहिकामधून राजकीय सामाजिक विषयावर ते लिहायचे आणि त्यांनी समाज जागृती सुद्धा त्यातून त्यांनी केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर पुढे 200 वर्ष पूर्ण झालेल्या घटना, लक्षात ठेवा. आता 200 वर्ष पूर्ण झालेल्या घटना महत्वाच्या आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. 1826 ला घडलेल्या घटना जिथं परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. द्विशताब्दी वर्ष त्या घटना साजऱ्या करतायत, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा एखाद्या वेळेस क्वेश्चन असू शकतो. त्यातली सगळ्यात महत्वाची घटना कित्तूरचा उठाव, लक्षात ठेवा. आता राणी चन्नम्मा यांनी उठाव केला होता. 1824 ते 29 मध्ये झालेला हा उठाव होता. कित्तूर हे कर्नाटकामध्ये असलेलं संस्थान होतं आणि त्या संस्थानाच्या आसपास इंग्रजांचा प्रभाव वाढत होता, लक्षात ठेवा. त्यामुळे इंग्रजांच्या त्या हस्तक्षेपाला त्यांनी काय केला होता? विरोध केला होता. त्यामुळे इंग्रजांच्या हस्तक्षेपाला विरोध करण्याचं काम करणाऱ्या व्यक्ती कोण होत्या? तर त्या राणी चन्नम्मा होत्या, लक्षात ठेवा. त्यानंतर इंग्रजांच्या विस्तारवादी धोरणाविरुद्ध त्यांनी संघर्ष उभा केला होता, कारण कर्नाटकच्या परिसरामध्ये त्यांच्या संस्थानाच्या आसपासच्या भागात इंग्रज वर्चस्व आणू पाहत होते. त्याला राणी चन्नम्मांनी विरोध केलेला. आणि त्यांच्यासोबत सगळ्यात महत्वाचं रायप्पा होते, लक्षात ठेवा, सहकारी. तर त्यांनी धारवाडच्या कलेक्टरची काय केली होती? हत्या केली होती, लक्षात ठेवा. म्हणून पुढे रायप्पाला पकडून फाशी देण्यात आली. राणी चन्नम्मा यांना जेलमध्ये टाकलं, तिथं त्यांचा मृत्यू झाला. ठीक आहे. पण दक्षिणेची झाशीची राणी
राणी असं त्यांना म्हणलं जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं दक्षिण भारतामध्ये झालेल्या उठावापैकी हा एक महत्वाचा उठाव होता, ज्याला आपण कित्तूरचा उठाव असं म्हणतो, लक्षात ठेवा. परीक्षेला क्वेश्चन विचारतील. ठीक आहे. त्यानंतर उमाजी नाईकांचा जवळपास संघर्ष 1826-27 या काळामध्ये घडलेला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे तीव्र उठाव 1826च्या काळामध्ये झाला. जे सगळ्यात महत्वाचं वतनदार होते, लक्षात ठेवा. त्यांचे नोकरी पण होती, त्यामुळे त्यांचे वतनही काढून घेतले होते, नोकरीवरून कमी केलं होतं. म्हणून सशस्त्र उठाव करणारे व्यक्ती कोण होते? उमाजी नाईक होते, लक्षात ठेवा. पुरंदरमध्ये बिवडी नावाचं गाव होतं, या गावी त्यांचा जन्म झाला होता. पण सगळ्या रामोशी लोकांचं संघटन पहिलं ज्या व्यक्तीच्या माध्यमातून झालं होतं त्या व्यक्तीचं नाव संतू नाईक यांचं होतं. पण संतू नाईक यांना जेव्हा फाशी झाली तेव्हा नेतृत्व उमाजी नाईक यांच्याकडे आलं, लक्षात ठेवा. पण संतू नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अगोदर उमाजी नाईक काम करायचे आणि संतू नाईक यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी बांबुर्डे गावावर पहिला काय टाकला होता? दरोडा टाकला होता. त्यामुळे बांबुर्डे गावावर पहिला दरोडा पडला होता तो उमाजी नाईकांनी टाकलेला, पण संतू नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली. पण नंतर मात्र उमाजी नाईकांनी स्वतंत्र काम करायला चालू केलं. तेव्हा त्यांनी बोर संस्थानातल्या 13 गावांचा महसूल इंग्रजांना जाणारा बंद केला. तेव्हा इंग्रजांनी त्यांच्या विरोधात आक्रमक धोरणाचा वापर केला आणि आक्रमक धोरणाचा वापर करताना त्यांनी त्यांच्या विरोधात जाहीरनामे काढले, लक्षात ठेवा. त्यामुळे हे जाहीरनामे महत्वाचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. आणि मग लक्षात ठेवा, पहिला जाहीरनामा 100 रुपयाचा होता, नंतर जाहीरनामा 1200 रुपयाचा होता, नंतर जाहीरनामा 5000 रुपयाचा होता, नंतर जाहीरनामा 10,000 रुपयाचा होता. जेव्हा जाहीरनाम्याची रक्कम वाढली तेव्हा त्यांचेच शत्रू, लक्षात ठेवा, काळू आणि नाना. ठीक आहे. काळू आणि नाना सोबत बापूसिंग परदेशी हे लोक इंग्रजांना मदत करायला गेले आणि त्या लोकांनी उमाजी नाईक यांना पकडून दिलं. पुढे 1834ला उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आली. पण सगळ्यात महत्वाचं आद्य क्रांतिकारक महाराष्ट्रातलं त्यांना मानलं जातं. पण 1857च्या उठावानंतर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना म्हणतात. ठीक आहे. त्यामुळे दोन्ही लोकांचा सशस्त्र उठाव, लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. ठीक आहे. त्यामुळे रामोशी लोकांचं नेतृत्व करणारे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या अधिकारासाठी लढणारे व्यक्ती कोण होते? उमाजी नाईक. उमाजी नाईक आणि दोन इंग्रज अधिकारी होते, लक्षात ठेवा, ज्यांचं नाव होतं अलेक्झांडर आणि मॅकॅन्टोश. तर अलेक्झांडर आणि मॅकॅन्टोश या दोन लोकांचा उमाजी नाईक यांच्यासोबत संघर्ष मांढरदेवच्या डोंगरात झाला होता. पण ते सापडू शकले नव्हते, लक्षात ठेवा. तिथून ते निष्ठून गेलेले आपल्याला दिसतील, पण पुढे सापडले. त्यानंतर ब्रह्मदेश बर्मा युद्धाचा शेवट झाला होता, लक्षात ठेवा. तेव्हा ब्रह्मदेश सोबत जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा लॉर्ड अमस्ट नावाचा व्यक्ती तिथं काय होता? गव्हर्नर होता. 1826ला या डोबचा तह झाला होता. त्यात आणि इंग्रज बर्मा युद्ध संपलं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे 1824 ते 26 या काळामध्ये झालेले युद्ध आहे, ज्याच्या काळामध्ये व्हाईस गव्हर्नर कोण होता असा परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे त्याचं नाव लक्षात ठेवा. त्यानंतर ओम साम्राज्याचा सुद्धा अस्त झाला होता. गोमंदर कुवर नावाचा व्यक्ती तुम्हाला माहित आहे, ओम सरदारांचं बंड झालं होतं, तर गोमंदर कुवर नावाच्या व्यक्तीनं तिथं नेतृत्व केलं, लक्षात ठेवा. पण ते सुद्धा बंड इंग्रजांनी काय केलं होतं? शांत केलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे आसाम मधला ओम साम्राज्य संपुष्टात आलं होतं. तिथे इंग्रज साम्राज्यामध्ये तो सगळा भाग विलीन झालेला पुढे. ठीक आहे. त्यामुळे याच काळामध्ये तो अस्त झाला होता. नंतर आसामवर इंग्रजांचं नियंत्रण आलं होतं 26 मध्ये, लक्षात ठेवा. त्यामुळे ईशान्य भारतातल्या सत्तेला एक बळकटी या काळामध्ये मिळालेली दिसते. त्यामुळे तिथे विस्तार सुद्धा महत्वाचा इंग्रजांचा झाला होता. त्यामुळे इंग्रज बर्मा युद्धानंतर पहिल्या या सगळ्या गोष्टी इंग्रजांनी त्या भागामध्ये कब्जा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. त्याला 1826ला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. ग्रँड डब जो की साताऱ्याचा पहिला पॉलिटिकल एजंट होता, लक्षात ठेवा. प्रश्न आला होता, साताऱ्याचा पहिला पॉलिटिकल एजंट कोण? साताऱ्याचा पहिला पॉलिटिकल एजंट कोण होता? ग्रँड डब. आणि ग्रँड डबनं जो ग्रंथ लिहिला होता त्या ग्रंथाचं नाव होतं हिस्ट्री ऑफ द मराठा. त्या ग्रंथामध्ये तो स्वतः म्हणतो की हे लोक मला मराठा समजतात, पण त्या ग्रंथात त्यानं मराठ्यांवर टीका केली होती. पण त्या ग्रंथातल्या विचारांना विरोध करण्याचं काम पुढं न्यायमूर्ती रानडे यांनी एका ग्रंथाच्या माध्यमातून केलं होतं. त्या ग्रंथाचं नाव होतं द राईज ऑफ द मराठा पॉवर. ठीक आहे. पण तो ग्रंथ, ज्या ग्रंथाला 100 वर्ष, आपला 200 वर्ष पूर्ण होत आहेत, लक्षात ठेवा, त्याच ग्रंथाचा आधार घेऊन महात्मा फुलेंनी पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडा सुद्धा लिहिला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे आधुनिक महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमांची व्याख्या त्या ग्रंथामध्ये ग्रँड डबने केली होती, कारण तो इतिहासकार साताऱ्याचा पहिला पॉलिटिकल एजंट होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सातपुडा पर्वत, पश्चिमेस नवापूर, पूर्वेस वैनगंगा, दक्षिणेस माहूर अशा सीमा त्यानं त्या ग्रंथामध्ये निश्चित केलेल्या आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. तो ग्रंथ महत्वाचा आहे, प्रश्न विचारतील. त्यानंतर एल्फिस्टनचा
कार्यकाळ महाराष्ट्रामध्ये ज्या काळात होता त्या काळाला सुद्धा 200 वर्ष पूर्ण होत आहेत. 1819 पासून 1827 पर्यंत एल्फिस्टन मुंबईचा गव्हर्नर होता आणि त्या गव्हर्नरचा जो कार्यकाळ होता तो कार्यकाळ महत्वाचा, जिथं 1826 पण येतं. आणि त्या काळामध्ये तिथं महाराष्ट्राच्या सगळ्यात महत्वाचा त्याने एक रिपोर्ट सादर केला, एल्फिस्टन रिपोर्ट, ज्यामध्ये शिक्षणाचा प्रसार आणि स्थानिक भाषांचा विकास यावर भर देण्यात आला होता. म्हणून एल्फिस्टनचं एक वाक्य लक्षात ठेवा, कोणतं? इंग्रजी शिक्षण देणं ही आपली राजकीय गरज आहे. त्यामुळे इंग्रजी शिक्षण देणं ही आपली राजकीय गरज आहे असं कोण म्हणतं? त्यामुळे इंग्रजी शिक्षण देणं ही राजकीय गरज आहे असं वाक्य होतं कोणाचं? एल्फिस्टनचं. त्यामुळे 1826 मध्ये त्याचा रिपोर्ट होता. त्या रिपोर्टमध्ये त्याने शिक्षणाबद्दलचा विचार मांडला होता, लक्षात ठेवा. त्यानंतर यंग बंगाल चळवळ. यंग बंगाल चळवळ ज्या व्यक्तीने चालू केली त्या 1826 चा तो कालखंड लक्षात ठेवा. जो कलकत्ता कॉलेज होतं ह्याचं बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय यांचं, त्या कलकत्ता कॉलेजमध्ये तो व्यक्ती प्रोफेसर होता आणि त्या व्यक्तीनं राष्ट्रवादी विचार ज्या कॉलेजमध्ये मांडले होते त्यातून राष्ट्रवादाची भावना आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तिथून निर्माण झाली, लक्षात ठेवा. तर हेनरी वेव्हेंडेरेजिओ असं त्या व्यक्तीचं नाव, जो एक अँग्लो इंडियन होता, जो एक काय होता? अँग्लो इंडियन होता, पण हिंदू कॉलेजमध्ये तो कलकत्त्याला प्रोफेसर होता. तो विचारानं कसा होता? जहाल होता, लक्षात ठेवा, ज्याच्यावर फ्रेंच राज्यक्रांतीचा काय होता? प्रभाव होता. ठीक आहे. पण त्या व्यक्तीनं कवितेच्या माध्यमातून आपली संस्कृती, आपला धर्म याच्याबद्दलचे विचार त्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवले होते आणि त्यातून राष्ट्रवादाची भावना प्रेरित झालेली. पण त्याचा 22व्या वर्षी कॉलरानं मृत्यू झाला. पण सगळ्यात महत्त्व, त्याच्या मृत्यूनंतर तिथं एक चळवळ उदयाला आली. त्या चळवळीचं नाव होतं यंग बंगाल चळवळ, लक्षात ठेवा. त्यामुळे 1826 मध्ये तो रुजू म्हणून झाला होता आणि तिथून ती प्रोसेस झाली होती चालू, लक्षात ठेवा. त्यातून त्याने यंग बंगाल चळवळ उगम पावली. मानवी हक्कांचं समर्थन त्याने केलं होतं, लक्षात ठेवा. सामाजिक प्रथा, जाती व्यवस्था या सगळ्याबद्दल त्यानं कडाडून टीका केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर पुढं ज्युरीला, आणि मग अजून त्याच्याबद्दल एक प्रश्न आला होता बघा. तर ह्याच्याबद्दल एक क्वेश्चन होता, कोणता? आधुनिक भारतातील पहिला राष्ट्रवादी कवी कोणाला म्हणतात? आधुनिक भारतातील पहिला राष्ट्रवादी कवी हेनरी वेव्हेंडेरेजिओ याला म्हणलं जातं, कारण त्या व्यक्तीनं पहिल्यांदा बंगालमध्ये ते काम केलं होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर ज्युरी कायद्याला विरोध केला होता 1826 ला. त्यामुळे लक्षात ठेवा, युरोपियन आणि भारतीय न्यायाधीशांच्या अधिकारामध्ये भेदभाव केला जात होता. त्यामुळे ज्युरीचे अधिकार कमी करू नका असं पुढच्या काळामध्ये आपले जगन्नाथ शंकर सेठ असतील, जांभेकर असतील, राजाराम मोहन रॉय असतील, या सगळ्यांनी असं सांगितलं होतं, ज्युरीचे अधिकार कमी करू नका, कारण तिथं भारतीय न्यायाधीशांना सुद्धा तिथं अधिकार मिळावे, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्वाचं, त्या कायद्याला कडाडून विरोध झालेला दिसतो. तो कायदा 1826 चा होता, ज्याला 200 वर्ष पूर्ण होत आहेत, लक्षात ठेवा. हिंदी पत्रकारितेला सुरुवात 1826 ला झाली होती, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, 30 मे हिंदी पत्रकारिता दिन साजरा केला जातो. आणि ज्या वर्तमानपत्रानं त्या हिंदी पत्रकारितेची सुरुवात केली का, त्याला या वर्षी 200 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून लक्षात ठेवा, 100% आयोग तुम्हाला इथं प्रश्न विचारू शकतं, कारण ते महत्वाचं आहे. त्या वर्तमानपत्राचं नाव होतं उदंड मारतंड. उदंड मारतंड हे वर्तमानपत्र हिंदीमध्ये होतं, जे सगळ्यात महत्वाचं पहिले हिंदी वर्तमानपत्र आहे. पंडित जुगल किशोर शुक्ला यांनी चालू केलं आणि ते वर्तमानपत्र 30 मे 1826 ला कलकत्तामध्ये सुरू झालं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे 30 मे ला आपण हिंदी पत्रकारिता दिन म्हणून ओळखतो. 6 जानेवारीला दर्पण वर्तमानपत्र चालू झालं होतं, लक्षात ठेवा. जिथं आपण मराठी वर्तमानपत्राचा तो महत्वाचा दिवस, बाळशास्त्री जांभेकरांचाही तो जन्मदिवस होता. 6 जानेवारी 1832 ला अवघ्या वयाच्या 20व्या वर्षी बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण काढलं होतं आणि मराठी वर्तमानपत्राची सुरुवात झाली होती, लक्षात ठेवा. पण ही हिंदी वर्तमानपत्र आहे उदंड मारतंड, ज्याला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. सुरू करणारे व्यक्ती कोण होते? पंडित जुगल किशोर शुक्ला, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर रामचंद्र बाळकृष्ण जयकर. आता रामचंद्र बाळकृष्ण जयकर ज्यांचा जन्म 1826 ला झाला आणि ह्यांचा संबंध परमहंस सभेबद्दल येतो, लक्षात ठेवा. कारण का, ते परमहंस सभेचे पहिले आणि शेवटचे काय राहिलेत? अध्यक्ष राहिलेत. परमहंस सभा स्थापन झाल्यापासून, मग परमहंस सभेची स्थापना कधी झाली होती? 1849 ला. परमहंस सभा नष्ट कधी झाली? 1860 ला, लक्षात ठेवा. 1849 पासून 1860 पर्यंत परमहंस सभेचे अध्यक्ष कोण होते? तर बाळकृष्ण जयकर होते, लक्षात ठेवा. एक गुप्त पद्धतीनं काम करणारी सभा, ज्याची स्थापना 49 ला दादोबा पांडुरंग तरखडकरांनी केली होती. ठीक आहे. त्यामुळे परमहंस सभा महत्वाची आहे, ज्यांच्यावर प्रश्न विचारतील. सोबत एक महत्वाचे समाजसुधारक, कर्ते समाजसुधारक रामचंद्र बाळकृष्ण जयकर, जे त्या परमहंस सभेचे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म झाला 26 ला, त्यामुळे ते महत्वाचे आहेत. द्विशताब्दी त्यांच्या जन्माचं वर्ष आहे, लक्षात ठेवा.
तर अशा पद्धतीनं आपल्या या सगळ्या घटना, ज्या घटनेच्या माध्यमातून 100, 125, 150, 175 आणि 200 या घटना परीक्षाभिमुख पद्धतीनं तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न केला. खूप मोठा कंटेंट होता, लक्षात ठेवा. त्यामुळे फ्लो मध्ये तुम्हाला सगळा सांगितला, पण त्याच्या आसपासचा सगळा एरिया तुम्ही व्यवस्थित करून जावा आणि व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून परीक्षेला सामोरे जा. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.